मंडळी, जगातील सर्वाधिक माणसांचा संगम असणाऱ्या हिंदू धर्मातील पवित्र महाकुंभ मेळास बरेच दिवस झालं सुरुवात झालेली आहे, पण याचं काही रहस्य आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. तब्बल 1.5 कोटी लोकांनी मकर संक्रांतीला शाही स्नान केलं. महाकुंभ मेळ्याची सुरुवात झाली. यमुना व विलुप्त सरस्वतीच्या पवित्र संगमावर प्रयागराजच्या इथे हा कुंभमेळा होत असतो. दर 12 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी हजारो साधू संत जगभरातील भाविकही प्रयागराजमध्ये दाखल होतात. शिवाय एकूण 45 दिवस घालणाऱ्या व कुंभमेळ्यात तब्बल 40 कोटीहून अधिक भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याच्यापेक्षा जास्त झाले असं म्हणलं जातं की त्यामध्ये पाप धुतली जातात आणि मृत्यूनंतर मोक्ष मिळतो, अशी याबद्दलची मान्यता आहे. त्यामुळे सनातन धर्मात आस्था ठेवणारे आयुष्यात एकदा तरी कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी सामील होतात. बरं, फक्त आपले लोक नाहीत तर परदेशी पाहुण्यांनाही कुंभमेळ्यात हजेरी लावली होती. यावर्षी ॲपलच्या संस्थापिका स्टीव्ह जॉबच्या पत्नीसह अनेक फॉरेनर्स लोकांनी या हिंदू धर्मीयांच्या सोहळ्याचं कौतुक केलं आहे. असंख्य लोक येणार असल्याच्या छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांनाही चालना मिळणार असून यातून तब्बल 25 कोटी रुपयांची उलाढाल होईल असं सांगण्यात येत आहे. आता या जगप्रसिद्ध आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव असलेल्या कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने ही जी तयारी करून नियोजन केल्याचं दिसतंय. करोडो भाविकांच्या सुरक्षेसाठी 55 पोलीस स्थानक ही तयारी करून नियोजन केल्याचं दिसतंय. करोडो भाविकांच्या सुरक्षेसाठी 55 पोलीस स्थानक निर्माण करण्यात आली असून यातून तब्बल 50,000 पोलीस भाविक भक्तांच्या संरक्षणासाठी खडा पहारा देताना दिसायला मिळेल. शिवाय AR टेक्नॉलॉजीवर आधारित हजारो CCTV आणि ॲडव्हान्स इस्रो कॅमेरे पाण्यातही 100 फुटांपर्यंत चोहूबाजूकडे लक्ष ठेवून आहेत. शेकडो ॲम्ब्युलन्स, पाण्यावर तरंगणारे रस्ते आणि चेंजिंग रूम्स, हजारो गाड्यांसाठी पार्किंग सुविधा, अगदी 1000 रुपयापासून 1.5 लाख रुपये भाडे असलेले तंबू आणि AI चॅरिटेबल अशा अनेक सुविधा प्रशासनाकडून करण्यात आल्याचं दिसतंय. म्हणजे अख्ख्या जगाला हेवा वाटावा आणि संपूर्ण जगाने आश्चर्याने तोंडात बोट घालावीत असा हा भूतो न भविष्यता महाकुंभ मेळा सध्या उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये होत असून त्याच्याशी निगडीत काही खास गोष्टी तुम्हाला माहिती असाव्याच असं मला वाटतं. त्याबद्दल आज आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. मानवतेच्या अपूर्व सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या या महाकुंभ मेळ्याला महाकुंभच्या पर्वात पवित्र जलस्नान केले की पाप धुवून जातं अशी ही संकल्पना आहे आणि माणूस जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते अशी ही संकल्पना आहे, अशी ही भाविकांची धारणा आहे. त्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यातून कोट्यावधी भाविक तसेच परदेशातून लाखो पर्यटक सध्या प्रयागराजमध्ये होणाऱ्या भव्य मेळ्यात सहभागी होण्यासाठी आलेले दिसत असून बरेच दिवस झालं ते येतच आहेत. हा मेळा 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी संपेल. मंडळी, या मेळ्यांमध्ये होत असलेल्या सांस्कृतिक सेवा, धर्मपालन आणि करोडो लोकांचा सहभाग, नागा अघोरी साधूंचे रहस्य जीवन याबद्दल संपूर्ण जगात नेहमीच कुतूहल राहिलेलं आहे. कुंभमेळा किंवा महाकुंभ मेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे. हिंदू धर्मात याला खूप पवित्र मानलं जातं. जगाच्या कानाकोपऱ्यातून करोडो हिंदू भाविक भक्त यात मोठ्या श्रद्धेने सामील होत असतात आणि सामील होऊन पापांपासून मुक्ती मिळावीत, मोक्ष प्राप्त करावं असा हा समाज आहे. मंडळी, असं त्यांना वाटतं आणि पापांपासून मुक्ती मिळावीत, मोक्ष प्राप्त करावा असं त्यांना वाटतं आणि ते येतात. मंडळी, गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांच्या संगमावर कुंभमेळा भरतो आणि त्यात गंगा आणि यमुना या 2 नद्या आपल्याला प्रत्यक्ष समोर दिसतात. तर धार्मिक मान्यतेनुसार 3ऱ्या नदीला म्हणजे सरस्वती नदीचा प्रवाह जमिनीखालून वाहतो. दरम्यान या दिवशी नदीत सर्वात आधी नागा साधू स्नान करतात. स्नानानंतर नदीत सर्वसामान्यांसाठी खुली. नागा साधूंच्या स्नानानंतर सर्वसामान्यांसाठी ही नदी खुली केली जाते. प्राचीन काळात नागा साधू धर्म संस्कृतीची रक्षा करण्यासाठी सैन्याच्या रूपात काम करत होते. या कारणास्तव कुंभमध्ये स्नान करण्याचा पहिला अधिकार नागा साधूंना दिलेला जातो असं सांगण्यात येतं. एरवी कधीही कुठेही न दिसणारे हिमालयात जीवन व्यतीत करणारे साधू, संत, महंत आणि योगी पुरुष महाकुंभ मेळ्याला हजेरी लावल्याचं दिसून आलेलं आहे. मंडळी, कुंभमेळ्याचे पूर्ण कुंभ
अर्धकुंभ, कुंभमेळा आणि महाकुंभमेळा असे 4 प्रकार आहेत. कुंभमेळा हा दर 3 वर्षांनी भरत असतो, तर महाकुंभमेळा हा दर 12 वर्षांनी एकदा भरतो आणि महाकुंभमेळा सर्वात दुर्मिळ आणि पवित्र मानला जातो. दरम्यान काही भाविकांच्या मनात असाही प्रश्न येतो की बरोबर 12 वर्षांनंतर महाकुंभ का आयोजन केला जातो. मंडळी, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अनेक पौराणिक कथांमधून पाहायला मिळतं. वास्तविक हिंदू संस्कृतीप्रमाणे महाकुंभचा संबंध समुद्र मंथनाशी आहे असं मानलं जातं. समुद्र मंथनातून ज्यावेळी अमृत बाहेर पडलं त्यावेळी देव आणि दानवांमध्ये त्या अमृतावरून भांडणं झाली. त्या भांडणामध्ये अमृत कलशातून काही थेंब बाहेर पडले आणि पृथ्वीवर हरिद्वार, उज्जैन, नाशिक या प्रयागराज या ठिकाणी पडले. त्यामुळे या 4 त्या ठिकाणीच कुंभमेळा आयोजन केला जातो. असं सांगण्यात येतं की शिवाय देव आणि दानवांमधील ते युद्ध तब्बल 12 दिवस चाललं. आता देवांचा 1 दिवस म्हणजे माणसाच्या 1 वर्षावर मानला जातो. त्यामुळं बरोबर 12 वर्षानंतर महाकुंभाचे आयोजन करण्यात आलं येतं. दरम्यान महाकुंभ मेळा पुढे कुठे होणार असून हे सूर्य आणि गुरु यांच्या स्थानावरून ठरत असतं. दरम्यान महाकुंभ पुढचा मेळा कुठं होणार हे सूर्य आणि गुरु यांच्या मध्यस्थानावरून ठरवलं जात असतं. जेव्हा गुरु कुंभ राशीत आणि सूर्य मकर राशीत असतो तेव्हा महाकुंभ मेळा प्रयागराज मध्ये भरतो. हे स्नान जेव्हा गुरु कुंभ आणि सूर्य मेष राशीत असतो तेव्हा हरिद्वार मध्ये महाकुंभ मेळावा आयोजित केलं होतं. तर महाकुंभ आणि सूर्य मेष राशीत असतो. हे स्नान जेव्हा महाकुंभ आणि सूर्य मेष राशीत असतो तेव्हा हरिद्वार मध्ये महाकुंभ मेळ्याचे प्रायोजन होते. तर गुरु आणि सूर्य राशीत असतो तेव्हा महाकुंभ मेळा नाशिकमध्ये. तर गुरु सिंह आणि सूर्य मेष राशीत असतो तेव्हा महाकुंभ मेळा उज्जैनमध्ये आयोजित केला जातो असं सांगण्यात येतं. कारण प्रयागराज हे तीर्थराज म्हणजे तीर्थक्षेत्रांचा राजा असल्याचं भाविक मनात असं मानतात. कारण प्रयागराज हे तीर्थराज म्हणजे तीर्थक्षेत्रांचा राजा असल्याचं मानतात. पुराणात अशी काही माहिती आहे. त्यामुळे सध्या होणाऱ्या या महाकुंभ मेळ्याचे विशेष महत्त्व आहे. दरम्यान याबद्दल तुम्ही एक पौराणिक कथा सांगितलेली जाते. त्या कथेनुसार देव आणि दानवांच्या समुद्र मंथनातून अमृत कुंभ म्हणजेच अमृत असलेले भांडे बाहेर पडलं. त्यावेळी जयंत नावाच्या एका कावळ्याने ते भांड तोंडात धरून पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. त्यावेळी त्या अमृताच्या भांड्यातून एक थेंब अमृत प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या 4 ठिकाणी पडले. त्यामुळे ही 4 ठिकाणे अत्यंत पवित्र मानली जातात आणि त्यामुळेच या 4 ठिकाणांवरती कुंभमेळा साजरा केला जातो. दरम्यान कुंभमेळ्याची सुरुवात नेमकी कधीपासून झाली याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता इतिहासकारांच्या या बाबतीत ठोस अशी काही माहिती देता येत नसल्याचं दिसून आलं. पण आपल्या हिंदू भाविकांच्या श्रद्धेनुसार हा मेळा हजारो वर्षापासून साजरा केला जात असून त्याला खूप मोठी परंपरा आहे. शिवाय 7व्या शतकातील चीनी प्रवासी युआन शॉन यांनी आपल्या लिखाणामध्ये ही कुंभमेळ्याचं श्रद्धा आणि व्यापाराच्या संगमाचा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सम्राट हर्षवर्धन आणि त्यांच्या राजवटीत दर 5 वर्षांनी कुंभमेळा सारखाच एक भव्य कार्यक्रम आयोजित केला जात असे. जेव्हा या प्रकारचा मेळा किंवा कार्यक्रम दर 5 वर्षांनी इथे भरवला जायचा तेव्हा हर्षवर्धन स्वतः प्रयागला जायचे. तसेच कवी आणि अध्यात्माच्या मार्गावर चालणारे सर्व साधुकही यावेळी हर्षवर्धन त्यांच्या भिक्षा आणि दानही द्यायचे. दरम्यान कुंभमेळा संदर्भात हा पहिला ऐतिहासिक संदर्भ असल्याचं इतिहासकारांना सांगतात आणि तो 7व्या शतकातील दरम्यान हजारो वर्षापासून चालू असलेल्या या कुंभमेळ्याचे महत्त्व आणि त्याचा लोकांच्या मनावर असणारा सांस्कृतिक परिणाम हा इंग्रजांनी सुद्धा ओळखला होता. त्यामुळेच त्यांनी यात्रा, बातम्या, अफवा, बंडखोर आणि राष्ट्रवादाचा प्रसार करणारा माध्यम आहे असं म्हणून यावर नेहमीच नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सध्या महाकुंभ मेळा हा केवळ धार्मिक निधीवर आधारित उत्सव नाही, तर ही एक प्रबळ आर्थिक यंत्रणा ठरताना दिसून येत आहे. मंडळी, आजपासून सुरू झालेल्या बरेच दिवस सुरू असलेल्या या कुंभमेळ्यात
40 कोटीहून अधिक भाविक गंगा नदीच्या किनारी एकत्र येण्याच्या शक्यतेमुळे श्रद्धा, व्यापार आणि आधुनिक व्यवस्थापनाचा यांचा मिलाप असलेल्या या महाकुंभामागे एक प्रचंड आर्थिक यंत्रणा कार्यरत असल्याचं दिसून येत आहे. तब्बल 45 दिवस चालणारा हा मेळा लाखो लोकांच्या रोजगाराची संधी देताना आपल्याला व्यापाराच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देताना दिसून येतोय. दरम्यान या मेळाव्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचे तब्बल 6,990 कोटी रुपयाचा खर्च केला. यात सरकारने 549 प्रकल्प पूर्ण केले आहेत. यात पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. तरी दरम्यान या मेळ्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर 2 लाख कोटी रुपयांपर्यंत सकारात्मक प्रभाव पडेल असा अंदाज आहे. तर 25,000 कोटी रुपयाची उलाढाल केवळ उत्सवाच्या ठिकाणी असणाऱ्या व्यापारातून होईल असंही सांगण्यात येत आहे. मंडळी, एवढी मोठी आर्थिक उलाढाल होण्याचं कारण म्हणजे महाकुंभ ही एक भव्य बाजारपेठ आहे. या ठिकाणी हॉटेल्स, लॉज, फूड स्टॉल किंवा तंबू किंवा फ्लोटिंग जेट यांसारख्या आणि छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये या 45 दिवसात प्रचंड आर्थिक उलाढाल होणार आहे. दरम्यान सध्या गंगेच्या किनाऱ्यावर तब्बल 1.6 लाख तंबू असल्याचं सांगण्यात येत आहे. तरी 2,200 लक्झरी तंबूंचा समावेश आहे. या तंबूसाठी प्रति रात्र 18,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत भाडं आकारलं जाते. तर या तंबूमध्ये बजेटनुसार बाथरूम, वायफाय, बटलर सेवा आणि हिटिंग सुविधाही आहेत. याशिवाय शहरातील 218 हॉटेल्स, 204 गेस्ट हाऊस आणि 90 धर्मशाळा भाविकांनी निवासासाठी उपलब्ध आहेत. यातील प्रचंड आर्थिक उलाढाल चालूच आहे. शिवाय काही कॉर्पोरेट कंपन्याही कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक करून या संधीचा फायदा घेण्याचं ठरवलेलं दिसून येत आहे. उदाहरणार्थ RI हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड इथे 12 ते 13 कोटी रुपयाची गुंतवणूक केल्याचं सांगण्यात येतं आणि त्यांचे 500हून अधिक स्टाफ इथं ठेवल्याचं समजतं. दरम्यान त्यांच्या एका फूड कोर्टसाठी स्टॉलची किंमत तब्बल 13 कोटी रुपये होती असं सांगण्यात येतं. यावरून विचार करा त्यांनी किती उलाढाल केलेली आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय ब्रँड सुद्धा कुंभच्या व्यवसायात दाखवताना दिसून आले आहेत. या स्टारबक्स, कोका-कोला आणि डॉमिनो यांसारख्या ब्रँड्सनीही महाकुंभमध्ये आपापले फूड स्टॉल उभे करून लोकांना सेवा द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान या कॉर्पोरेट कंपन्यांनी 45 दिवसात कमीत कमी 100 ते 200 कोटी रुपयाची उलाढाल करण्याचं लक्ष ठेवल्याचं सांगण्यात येत आहे. मंडळी, कुंभमेळा फक्त मोठ्या उद्योगाचा नाही तर छोटे व्यापारी आणि स्थानिक कामगारांना आर्थिक संधी उपलब्ध होताना दिसून येत आहे. दरम्यान छोटे व्यापारी, छोट्या मोठ्या सेवा, फूड स्टॉल, कॉर्पोरेट कंपन्या आणि इतर सगळ्यांकडून मिळून 40 दिवसात तब्बल 25,000 कोटी रुपयाची उलाढाल होण्याचा अंदाज शासकीय यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या दरम्यान यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून पुरेशी व्यवस्था केल्याचं दिसून येत असून आधीच आपण बोलल्याप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारने 6,900 कोटी रुपये या महाकुंभ मेळ्यासाठी खर्च केलेला आहे. याबाबत अधिक बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ म्हणाले की महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने भारताच्या प्राचीन व धार्मिक परंपरा जगासमोर येणार आहेत आणि यंदाच्या कुंभमेळ्याला आम्ही भव्य दिव्य डिजिटल कुंभमेळा म्हणत आहोत. आम्ही या कुंभमेळ्यासाठी 10,000 एकर जागेत व्यवस्था केली असून उत्सवासाठी जगातील सर्वात मोठे तात्पुरते शहर आम्ही उभारले असून या शहरात 50 लाख ते 1 कोटी भाविक सामावले जाऊ शकतात. शिवाय यात स्वच्छता, सुरक्षा आणि आधुनिकतेचा संगमही केलेला आहे. शिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मजबूत सुरक्षा व्यवस्थाही तैनात केलेली आहे. आम्ही 1.50 लाख शौचालये उभारली आहेत. शिवाय पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पर्यावरणाचं संरक्षण करण्याबरोबरच एकदा होणारा प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी आम्ही पावलं उचलत आहोत. शिवाय या कुंभमेळ्यासाठी आम्ही 11 भाषांमध्ये चॅटबॉट्स पण उपलब्ध करून दिले आहेत असून कुंभमेळ्याच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये 50,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आधारित 2,700 CCTV कॅमेरे बसवले आहेत. हे सर्व CCTV कॅमेरे कमांड कंट्रोल सेंटरला जोडण्यात आले आहेत. यांच्या पद्धतीने आम्ही भाविकांच्या कुंभमेळ्याच्या सर्व ठिकाणावर होणाऱ्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून आहोत असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मंडळी,
प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं नदीच्या संगमाच्या ठिकाणी नदी काठावरच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या चेंजिंग रूम्स देखील उभारले आहेत. शिवाय त्रिवेणी संगमवर एक खास घाट तयार करून देण्यात आलाय. या घाटावर नदीत उतरून अंघोळ केल्यानंतरनं भाविकांना कपडे बदलता यावीत यासाठी सरकारने तिथेच फ्लोटिंग चेंजेस रूम्स म्हणजे कपडे बदलण्यासाठी तरंगत्या खोल्याही उभारल्या आहेत. शिवाय नदी पात्राचं जमेल तितकंच सपाटीकरण करून त्यावर मग पॉन्ट्यूनचा वापर करून पूलही बांधण्यात आला आहेत. मंडळी, तरंगत्या पुलाचा वापर फक्त चालणारे लोकच करू शकतात असं नाही, तर 5 टनांपर्यंत वजन असणारी वाहनं देखील या पुलावरून जाऊ शकतात. दरम्यान सरकारने महाकुंभमेळ्यासाठी एकूण 488 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधल्याचे सांगण्यात येत आहे. यातील काही रस्ते नदीपात्रात तयार करण्यात आले आहेत. शिवाय या नदीपात्रातील रस्त्यांमध्ये या नदीच्या वाळूत वाहने अडकू नयेत यासाठी खालील 289 लाख लोखंडी पत्रे टाकण्यात आल्याचंही सांगण्यात येतं. दरम्यान याबद्दल माध्यमांना अधिक माहिती देताना प्रशासकीय अधिकारी विवेक चतुर्वेदी म्हणाले की आम्ही 4000 हेक्टर जमिनीचं सपाटीकरण केलं आहे. शिवाय सगळ्या व्यवस्थेसाठी पारंपरिक पद्धतीने जमिनीचं वाटप करून आखाडा, दांडीवाडा, आचार्यवाडा, शंकराचार्य, महामंडलेश्वर यांच्यासह विविध संस्थांसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सरकारकडून आम्ही कुंभमेळ्याच्या ठिकाणी तंबू, पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवाय 1850 हेक्टर जागेवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच पाण्यात चालणाऱ्या ड्रोनचा वापर करून देखील परिसरावर लक्ष ठेवण्यात जाते. पाण्यात 100 मीटर खोलीपर्यंत जाऊन हे ड्रोन पाण्यात 100 मीटर खोलीपर्यंत जाऊन शकतात. त्यामुळे आता पाण्यात सगळीकडे नजर ठेवणं सोपं होतंय. शिवाय तरंग या पुलांवर सुरक्षेसाठी पोलिसांची मोठी गस्त आहे. सर्व तरंग ते पूल वनवे आहेत, त्यामुळे पोलीस वाहनांना एकाच बाजूने जाऊ देत आहेत. कुंभमेळ्याच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या एकूण 5 ते 6 हजार बस असतील. लोकांच्या दळणवळणासाठी किंवा वाहतुकीसाठी कोणतीही समस्या येणार नाही याची काळजी घेतली जाते. त्याचबरोबर विमानतळावरील नवं टर्मिनल लवकरच सुरू होणार असं सांगितलं जात आहे. या परिसरात आम्ही एकूण 67,000 LED लाईट बसवले आहेत. भाविकांना मेळात राहण्यासाठी म्हणून उत्तर प्रदेश पर्यटन विभाग डॉर्मेटरी, डबल बेडरूम्स, बिला, सिंगल बेडरूम्स, महाराज कॉटेज इत्यादी नावाने राहण्याची सुविधा देत असून त्यासाठी बुकिंगची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. शिवाय यात बेडरूमशी संलग्न बाथरूम, सोफा किंवा खुर्ची, जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राहण्यासाठी विविध प्रकारचे तंबू उपलब्ध असून त्याचं भाडं 1500 रुपये प्रति दिवसापासून 110 लाख रुपये प्रतिदिन इतकं असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान विविध असून त्याचं भाडं 1500 रुपये प्रति दिवसापासून 1,10,000 रुपये प्रतिदिन इतकं असल्याचं दरम्यान सांगता आलेलं आहे. विविध आखाड्यांमध्ये उभारण्यात आलेल्या काही तंबू पेड्यांच्या किंवा गवताचा वापर करून पारंपरिक पद्धतीने बांधलेले दिसून येत आहेत. मंडळी, अशा प्रकारच्या न भूतो न भविष्यता अशा साजरा होणाऱ्या या महाकुंभ मेळ्यास करोडो भारतीय तर आहेतच, पण हजारो फॉरेनर सुद्धा आलेले दिसून येत आहेत. या कंपनीचे संस्थापक असलेल्या ॲपल कंपनीचे संस्थापक असलेल्या स्टीव्ह जॉब यांची पत्नी सोहळ्यास हजर राहिलेली आहे. तिला सध्या कमला हे नाव देण्यात आलं असून तिच्या येण्यामुळे अनेक फॉरेनर्स लोकांचे लक्ष या महाकुंभ मेळ्याकडे वळल्याचं दिसून येत आहे. शिवाय अमेरिकेतील प्रसिद्ध संत व्यासनंदगिरी हेही सोहळ्यासाठी आलेले असून यावेळी त्यांनी निरंजनी आखाड्याने महामंडलेश्वर ही पदवी बहाल केली आहे. मंडळी, व्यासानंदगिरी यांचं खरं नाव थॉमस मॅरिट नॉल्स असून आदि शंकराचार्य यांच्या प्रभावामुळे आणि महेश योगी यांच्या मार्गदर्शनामुळे वयाच्या 15व्या वर्षापासून त्यांनी पारंपरिक जीवनाचा त्याग करून योग आणि संस्कृती भाषेचा प्रसार चालू केला. अमेरिकेत त्यांना मानणारा मोठा वर्ग असून तिकडे त्यांचं खूप मोठं आश्रम असल्याचं सांगण्यात येत आहे. तब्बल 12 वर्षांनी होणाऱ्या या महाकुंभ मेळ्याला हिंदू धर्मासाठी व सर्व मानव जातीसाठी एक अद्भुत सोहळा असून सध्या त्यासाठी करोडो भाविक उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये दाखल होतच आहेत. सरकारने सर्व सुविधा पुरवल्याचं दिसत असून चांगल्या पद्धतीने 4
पाडावा ही सरकारची हा सोहळा सगळ्या प्रकारच्या सुविधा सरकारनं व्यवस्थित पुरवलेल्या असल्याचं दिसून येत आहे. हा सोहळा चांगल्या रीतीने पार पडावा, 1000 करोड लोकांची भावना पार पडतोय अशी भावना 1000 करोड लोकांची दिसून येत आहे. हिंदू धर्मातील पताका जागतिक लेवलवर पोहोचवणारे आणि सर्व जगाला आपली नोंद घ्यायला लावणारे या सोहळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या नियोजनाबद्दल तुमचं मत, त्यांच्या नियोजनाबद्दल तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून. झिगझॅग.